Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? कल्याणमधील दुर्गाडी किल्ला मस्जिद नसून मंदिरच असल्याचा कल्याण न्यायालयाचा निकाल 1971 पासून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू होती सुनावणी। न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांचा जल्लोष। कल्याण कोर्टाने आमची कागदपत्र पाहिली नाहीत, दुर्गाडी किल्ल्याबाबत मुस्लिम पक्षकार सरफुद्दीन करतेंचा दावा। सत्र न्यायालयात दाद मागणार सरफुद्दीन यांची माहिती। उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून सहभागी होणार। 15 डिसेंबरला ठाकरे मुंबईतून नागपूरला जाणार। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत, भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। संभाव्य मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या 11 नेत्यांची नावं, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, भरत गोगावलेंसह आणखी 5 जणांच्या नावांचा समावेश, सूत्रांची माहिती। सर्वच आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतील, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। आम्हाला किती खाती मिळतील माहित नाही, मंत्रिपदावरील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना। कोणती खाती घ्यावीत हा निर्णय देखील शिंदेच घेतील, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आताही कायम, एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। पक्षासाठी काम केल्यानेच मी जिंकले आहे, मंत्रिपदावर पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारेन, मंदा म्हात्रेंचं वक्तव्य। नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेत्याच्या बंगला तयार। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्याच्या पत्रकार परिषदेची तयारीही पूर्ण, तर विरोधी पक्षनेता नेमा, विरोधकांची फडणवीसांकडे मागणी। सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहितेंचा राजीनामा, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंच्या एकाधिकारशाहीमुळे राजीनामा दिल्याची माहिती। राज्यात बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड, 5 बनावट कंपन्यांच्या नावे, महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यात गोळ्या औषधांचं वितरण, विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। वैद्यकीय महाविद्यालयाचा विभाग कुणाकडे येतो याचा अभ्यास करावा, सुनील प्रभू अंधारेंच्या आरोपांना तानाजी सावंतांचं उत्तर। गिरीश महाजनांनी कुर्ला अपघातातील जखमींची भेट घेतली, मृतांच्या नातेवाईकांना 7 लाख रुपयांची मदत मिळणार, राज्य शासनाकडून 5 लाख तर बेस्टकडून 2 लाख मिळणार, महाजन यांची माहिती। बेस्टचे स्वतःचे ड्रायव्हर नसतात त्यामुळे अपघात घडतायत, बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकिळ यांची प्रतिक्रिया। राहुल गांधींचं नेतृत्व आता यूपीएच्या नेत्यांना नकोय, संधी साधू नेते ममता बॅनर्जी यांना समोर आणतायत, प्रवीण दरेकरांची टीका। मसाजोगमधील सरपंचाच्या हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक, संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या, अन्य आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू, परिसरात मोठा तणाव। केजच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी कारवाई, पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं, घटनेची सीआयडी चौकशी होणार, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची माहिती। केज तालुक्यातील मसाजोगमध्ये सरपंचांच्या हत्येनंतर केजमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, पोलीस आणि आंदोलक आमने सामने, संतप्त जमावानं बस पेटवली, पोलिसांच्या गाडीवरही हल्ल्याचा प्रयत्न। वसई विरारमधील प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाज माध्यमांवर बदनामी, मनाळेंच्या पत्नी संदर्भात आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा प्रकार, बोळीज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होणार, पीएमएलए कोर्टाकडून लिलावाची परवानगी, चोक्सीची 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात। तस्करी केलेलं सोनं वितळण्यासाठी वापरलेल्या यंत्रणेचा पर्दाफाश, 23 किलो सोनं, 37 किलो चांदीसह 5,40,000ची रक्कम जप्त, एकूण 19.6 कोटींची मालमत्ता जप्त, एकाला अटक, टीआरआयची मोठी कारवाई। उल्हासनगरमध्ये अवैध डम्पिंग ग्राउंडला आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानाचा पाय भाजला, जखमी कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईच्या खेतवाडी परिसरातील हॉटेलला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, लाखोंचं नुकसान। यवतमाळच्या आर्णी रोडवर विचित्र अपघात, मद्यधुंद कार चालकाची 6 वाहनांना धडक, भरधाव वेगात कारनं 5 दुचाकीसह 2 भाजी विक्रेत्यांनाही उडवलं, जखमी 3घांवर रुग्णालयात उपचार सुरू। इंदापूर तालुक्यातील डाळजमध्ये 10 ते 12 वाहनांचा अपघात, भरधाव ट्रकची वाहनांना जोरदार धडक, जीवितहानी नाही मात्र वाहनांचं मोठं नुकसान, पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र।
जालन्यात लाडक्या बहिणीच्या नावानं मिळालेले पैसे प्रशासनाला परत केले. पत्नीच्या अर्जाचे पैसे पतीच्या खात्यावर जमा. विलास भुतेकर यांनी 7,500 रुपये प्रशासनाला परत केले. बांगलादेशातील पीडितांसोबत उभं राहणं आपलं कर्तव्य, आपली पूर्ण शक्ती. बांगलादेशातील हिंदूंसोबत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं विधान. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायामुळे राज्यभर निदर्शनं. नवनीत राणा, नितेश राणे, सुजय विखेंच्या उपस्थितीत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीनं जळगावात बांगलादेश हिंदू न्याय यात्रा. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारत सरकारनं कठोर पावलं उचलण्याची मागणी. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये आंदोलन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात धरणे आंदोलन. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विदर्भातील सर्व जिल्ह्यात आंदोलन. रामगिरी महाराजांकडून बांगलादेशातील मुस्लिमांचा भुक्कड असा उल्लेख. बांगलादेशात मंदिरं तोडली जात आहेत. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन. अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं. भाजप नेते सुजय विखे पाटील मोर्चामध्ये सहभागी. मोर्चात मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू संघटनेचा साताऱ्यात मुकमोर्चा. मुकमोर्चामध्ये महिला आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कराडमध्ये सकल हिंदू समाजाचा मुकमोर्चा. भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर मोर्चामध्ये सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जालन्यात विराट मोर्चा. सकल हिंदू समाज बांधवांचा चौफुली ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा. वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन नागरिक मोर्चात सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात चंद्रपुरात न्याय यात्रा. यात्रेत मोठ्या संख्येत नागरिक सहभागी. सांगलीतील अवैध धंदे आणि भ्रष्टाचाराप्रकरणी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मनसेची मागणी. मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंतांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा. Why deep you took when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?